यांच्या प्लॉट मध्ये आलेले आहोत सध्या. यांचं नाव आहे फलाजी सुभानरावजी होळकर. तर यांनी 86-032 ऊसाची लागवड केलेली आहे आपल्या एका एकर मध्ये. तरी त्यांना विचारा की बापा ऊस कशा प्रकारे आहे, तुम्ही काय काय टाकता, त्यांना कसा खर्च करता, कसे अवजारे व शेती करता. हे बघा 2 जोड आहे त्यांच्याकडे. फक्त त्यांच्याकडे झुपणाची थोडीफार कमतरता आहे, बाकी काय नाही. शेती तर टॉपची करतात ते. हे बघा झुपून तोड फाल्या. आणि कसा अवधान आला तू? तुम्ही सगळा नाश केला की काय रे, तुझ्या जीवाला जराच तरी लाज वाटायला पाहिजे रे. तर तुम्ही अवताना प्रामुख्याने शिकला की कोणती रे, पिके एवढा घेता मोठा सर? झाला की 70 किलो वजन झाले की आणखीन केव्हा शिकणार आहेस? शेतामध्ये आपण कोणती पिके घेता सर, सांगा ना सर. सर अवतो मोडायची पिकं घेतात सर, अवतो मोडायची. अवतो मोडायची पिकाचं उत्पादन घेतो म्हणा मी, दुसरं काय घेईना. सांगा सांगा आपला सर, संदेश द्या. आपल्या संदेश द्या की सर शेतकरी तुमचा. द्या सर द्या. प्रगतशील शेती करतात बघा. आता याने हे ऊसाचा एक एक कोंब बैलाच्या पायानं मोल्ड आहे. असं नंबर 1चा आहोत आमच्या फालाजीला आणलेला आहे. तरी आऊतकऱ्यांना माझं म्हणणं आहे राष्ट्रपतीला की यांना एक दादासाहेब फाल्के पुरस्कार यांना द्यावा. एवढीच माझी सरकारला नम्र विनंती आहे. नांद करते काय, यावंच लागते वखरायला. आणि क्वालिटी आणि क्वांटिटीचा बादशाह म्हणजे आमचा फालू. येस, नांद करते काय, ठीक आहे. यावंच लागतंय. तरी मित्रांनो, तुम्ही येऊन बघा आमचा प्लॉट कसा झालेला आहे. तरी आमचे आऊतकरी आमचे अण्णा आहेत. हे आमचे अण्णा श्री माननीय बलमाजी आहेत. फलमाजी हो, फलमाजी. फलमाजी सर, फलमाजी, सॉरी. बलमाजी म्हणू नका, फलमाजी म्हणा. 19-19चा फरक आहे यांच्यात, तर काय नाही. ओके, धन्यवाद. बंद करा.